धन्यवाद सभापती महोदय. विषय अमरावतीच्या हॉस्पिटलचा आहे, परंतु ज्याचा उल्लेख झाला ती महात्मा फुले जन आरोग्य योजना. खरं तर कुठल्याही पेशंटच्या खिशाला भार लागू नये, कॅशलेस अशी ही सुविधा असावी, यासाठी सरकारने 2012 मध्ये ही योजना आणली. या संदर्भामध्ये मला आवर्जून सभागृहाचं लक्ष वेधायचं आहे की यामध्ये MJPJY मध्ये काही कोड सिस्टीम आहे. NGO न्यूरोच्या ज्या काही ऑपरेशन्स होतात त्यामध्ये विशेषतः NGO साठी 60,000 रुपयाची तरतूद ही MJPJY कडनं केली जाते. परवा मुंबईमध्ये मुंबई महानगरपालिकेच्या अंडर असणारे 2 रुग्णालय महत्त्वाची, एक सायन हॉस्पिटल आणि दुसरं KEM हॉस्पिटल, या ठिकाणी सभापती महोदय 60,000पासून तर 1,20,000पर्यंत एक चॅरिटेबल ट्रस्ट काढलेत आणि त्याच्या नावावरती पैसे घेतले जातात. माझ्याकडे त्याच्या रिसिप्ट सुद्धा आहेत आणि आम्ही संबंधितांना दिलेल्या आहेत. ज्यामध्ये सायन हॉस्पिटलला एक कुठली तरी बिल्डिंग डेव्हलपमेंट फंड, त्याच्यावरती 65,000 रुपये एक्स्ट्रा घेतले जातात. KEM हॉस्पिटलला पुअर बॉक्स फंड आहे, त्याच्यामध्ये पैसे घेतले जातात NGOच्या पेशंटकडनं. माझा आरोप नाही आहे, माझा आक्षेप आहे. ज्या वेळेला याच्या संदर्भात मी त्या अधिकाऱ्यांना विचारलं, म्हणजे याचा ऑडिट सुद्धा होत असेल खोडके साहेब, पण मी जेव्हा त्या अधिकाऱ्यांना विचारलं की हे 65,000 जे तुम्ही वरचे घेता 1,20,000पर्यंत पैसे घेतले गेलेले आहेत, आता या पैशांचं काय करता सर? तेच सांगते, फार महत्वाचा मुद्दा आहे. ते म्हणतात हे आम्ही गरिबांना वापरतो, पण तुम्ही घेता गरिबांकडनं. एक त्या ठिकाणी अहिल्यानगरचा पेशंट आला होता, 1,10,000 रुपये घेऊन या, त्याच्यानंतर आम्ही ऑपरेशन करतो, पैसे दाखवा मग ऑपरेशन करतो. ही सायन हॉस्पिटल मधली गोष्ट आहे आणि त्यांना रिसिप्ट दिली बिल्डिंग डेव्हलपमेंट फंडची. तर मला हे म्हणायचं आहे की गरिबांकडनं पैसे घेऊन काही लोकांनी अक्षरशः आपले दागिने गहाण ठेवले कारण आपलं पेशंट वाचलं पाहिजे. प्रश्न विचारत सर, मला एवढंच म्हणायचं आहे की अशा पद्धतीची खिशाला कुठलाही पेशंटच्या भार न येता महात्मा फुले जन आरोग्य योजना होत असेल, आलेली आहे, तर मग हे 60,000पासून 1,20,000 रुपयांपर्यंत जे चॅरिटेबल ट्रस्ट काढून जे लोकांकडनं गरिबांकडनं पैसे घेतले जातात, गरिबांकडून पैसे घेऊन चौकशी होणार का असा प्रश्न विचारा. हा, तर गरिबांनाच मदत करण्यामध्ये काय हशील आहे याचं उत्तर आपल्याला मिळालं पाहिजे आणि याची संपूर्ण चौकशी. हे तर 2च हॉस्पिटल बघितले. मला विश्वास आहे की महानगरपालिकेच्या इतर हॉस्पिटलमध्ये पण अशाच पद्धतीची व्यवस्था असेल. पुन्हा सांगते, माझा आरोप नाही, परंपरागत आहे असं सांगण्यात येतं, माझा आक्षेप आहे. तर याच्याबद्दल माननीय मंत्री महोदय, सखोल चौकशी होऊन गोरगरिबांना न्याय मिळणार का? 40 दिवसांचे जवळपास 80 लाख रुपये जमा केल्याची सगळी डिटेल मी AMCना दिलेली आहे, BMCच्या. तर याची सखोल चौकशी व्हायला हवी आणि ग्रामीण भागामध्ये पण असं जर कुठे होत असेल तर त्याची चौकशी व्हायला हवी. माननीय मंत्री. सन्माननीय सभापती महोदय, खरं तर हा विषय महानगरपालिकेच्या संबंधातले हॉस्पिटल्स आहे, परंतु सन्माननीय सदस्य चित्राताई वाघनी मांडलेला मुद्दा हा महात्मा फुले आरोग्यदायी योजनेमध्ये जे पेशंट्स येतात त्यांच्यासाठी अशा पद्धतीचे पैसे घेतले जातात, अशा पद्धतीचं त्यांचं म्हणणं आहे. जर असा प्रश्न असेल तर तो गंभीर आहे, कारण महात्मा फुले आरोग्यदायी योजनेमध्ये एकही रुपये पेशंटकडून तिथल्या हॉस्पिटलने घ्यायचा नाही, हा मूळ नियम आहे. त्यामुळे मला असं वाटतं जर असा विषय असेल तर तात्काळ याच्यावरती चौकशी करण्याबद्दल आम्ही आमच्या महात्मा फुले आरोग्यदायी योजनेच्या मार्फत आम्ही चौकशी समिती नेमतोय.